आपल्या भारतीय भक्ती जीवनामध्ये 5 प्रकारचं पंचायतन सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये विष्णूची भक्ती करणाऱ्याला वैष्णव म्हणतात, शिवाची भक्ती करणाऱ्याला शैव म्हणतात, देवीची भक्ती करणाऱ्याला शाक्त म्हणतात, गणपतीची भक्ती करणाऱ्याला गणपत्य म्हणतात आणि सूर्याची उपासना करणाऱ्याला सौर म्हणतात. मग वैष्णवाचं लक्षण काय? वैष्णवालाही 2 लक्षण आहे, एक आंतरिक आहे आणि एक बाह्यरंगाचं आहे. आंतरिक लक्षणानं वैष्णव समजायचं असेल तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. जो देवावरती माया करतो, प्रेम करतो, त्याला वैष्णव म्हणावं. हे झालं स्वाभाविक लक्षण, आंतरिक लक्षण. महाराज बाह्यरंगाने आम्हाला वैष्णवांचा विचार कसा करता येईल? महाराज सांगतात, ज्याच्या कपाळावरती गंध आहे, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे आणि जो कधी देवाचं नाम चिंतन करतो, एकादशीचं व्रत करतो, वर्षातून एकदा पंढरीची वारी करतो, गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, महाराज म्हणतात त्याला वैष्णव म्हणावं. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांच्या. आता मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, ज्याच्या कपाळावरती गंध आहे, ज्याच्या गळ्यात माळ आहे, जो देवाचं नाव घेतो त्याला वैष्णव म्हणावं. पण ज्याच्या कपाळावरती गंध नाही, ज्याच्या गळ्यात माळ नाही, जो कधी देवाला शरणही जात नाही, नामदेव महाराज म्हणतात तो वैष्णव नाही, ती यमाचं गिऱ्हाईक आहे. न घालती तुळशी माळा, न गोपी चंदन लावती टिळा, न शरणरी गती गोपाळा, तया चांडाळा धरुणी आणा. मग काय करा? महाराज म्हणतात आणून घाला नरका कुंडी, त्याला नरकाच्या कुंडीमध्ये घाला. आता ऐका, ज्याच्या कपाळावरती गंध नाही तो वैष्णव नाही. तो कोण आहे? यमाचं गिऱ्हाईक आहे. आता माझं तुम्हाला सगळ्यांना एक सांगणं आहे, कमीत कमी देवाचं म्हणून नाही, पण आपल्या अस्तित्वाची खूण, आपण हिंदू म्हणून जन्माला आलो म्हणून तरी निदान कपाळावरती गंध लावा. मी सांगत नाही, तुकोबारायचं प्रमाण भाग आहे. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे ज्याच्या भाळी नाही टिळा, तयाचे करंटे कपाळ देखू नये. मार म्हणजे ते पांढऱ्या पाहायचंय, पाहू नका त्याचं कपाळ, सकाळचं संध्याकाळपर्यंत दिवस सुद्धा तुमचा चांगला जाणार नाही. मी सांगत नाही, महाराजांचं त्याला फार प्रमाण आहे. अर्थात कपाळावरती गंध पाहिजे, हे लक्षण आहे वैष्णवाचं. शैवाचं लक्षण काय? महाराज म्हणतात, ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, ज्याच्या कपाळावरती आडवा भस्मलेपन केलेलं आहे आणि जशी प्रत्येक 15 दिवसाला एकादशी आहे, अशी प्रत्येक महिन्याची जो शिवरात्र करतो, महाराज म्हणतो तो शैव आहे. महाराज शाक्ताचं काय लक्षण सांगता येईल? महाराज म्हणतात, गड्या ज्याच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ आहे, ज्याच्या कपाळावरती कुंकू आहे आणि हातामध्ये परडी घेऊन जो मंगळवारी आणि शुक्रवारच्या दिवशी जोगवा मागतो, महाराज सांगतात हे शाक्ताचं लक्षण आहे. जोगवा मागणारा हे शाक्ताचं लक्षण आहे. महाराज ही 3 लक्षणं तुम्ही आम्हाला सांगितले, पण याच्यातला मतभेद पाक असा आहे. शैवांकडे जर आपण पाहिलं तर शैवांचं शाक्तांबरोबर जमत नाही, शाक्तांचं वैष्णवांबरोबर जमत नाही आणि वैष्णवांचं पुन्हा शाक्तांच्या बरोबर जमत नाही. कधी कधी असं वाटतं धीरज महाराज या सगळ्यांचा विचार पाहिला तर पुढच्या पिढीने परमार्थाच्या वाटेला जाऊ नये असं वाटतं. मद्रासमध्ये एक प्रकरण पेंडिंग पडलेले, काहीच नाही, फक्त विषय इतकाच आहे, कपाळावरती आडवा भस्मलेपन करावं का उभा ऊर्ध्व पुंड्रभाळ गंध लावावा. कितीतरी न्यायाधीश आले, काही बदलून गेले, काही रिटायर झाले, काही वर्षाभर कांड्या उगावल्यात, तरी सुद्धा अजून त्यांना निकाल देता आला नाही. पण एवढ्या बाबतीत आपण भाग्यवान आहे. महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायासारखे डोळे संत आहे आणि या ज्ञानोबाराय तुकोबारायाने हा विचार कसा चुकीचा आहे हे आम्हाला सांगितलं. आता वास्तविक पाहता आज अभंग ज्यांचा घेतलाय ते नाथ महाराज आहे, जन्माला आले दत्त परंपरेमध्ये आणि उपासक पांडुरंगाचे, पण अभंग गायला भगवान शंकराचं. मग हे कसं? त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो. जगद्गुरु तुकोबारायांचे प्रकरण पहा. तुकाराम महाराज सांगतात, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईच्या पती. अरे आम्ही त्या पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहोत, एकनिष्ठ आहोत. ज्ञानोबारायांनी त्याची उभी पहिल्या अध्यायामध्ये सांगितले. ज्ञानोबाराय पहिल्या अध्यायामध्ये 111 नंबरला उभी सांगतात, पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचो निन स्पर्शे मी सर्व स्वया तैसे सुबटांसी. ज्ञानोबाराय आपला तुकोबाराय ज्ञानोबाराय सांगतात, आमच्या जीवनामध्ये पतिव्रतेचं लक्षण आम्ही धारण केलेलं आहे आणि महाराज सांगतात आम्ही इतर देवाचा विचार सुद्धा करत नाही असं म्हणणारे तुकोबाराय त्यांचे काही अभंग भगवान शंकरा करताय. तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ. आणि ते शंकरा करता नाही, देवीचा सुद्धा महिमा तुकोबारायने गायला. कुळाची ही कुळदेवी केली ठावी संताने, बरवे झाले शरण गेलो उगविलो कोडे संकटी. नव्हे तेवढेच नाही, म्हणजे नाथ महाराज सुद्धा एकनिष्ठ पांडुरंग परमात्म्याचे भक्त आहे, पण आजचाही अभंग त्यांनीच लिहिला आणि देवीची सुद्धा पुष्टी आमचे नाथ महाराज करतात. अनादि निर्गुण प्रगट अनादि निर्गुण प्रगट महिषासुर मर्दनाला कोणी, महिषासुर मर्दनाला कोणी, तपाची करवया झाडणी, तपाची करवया झाडणी,
महाराजांनी गायलं हे प्रकरण सुद्धा नाथरायाचं. अहो नाथरायानं वर्णन करावं यात काही नवलच नाही. ज्ञानोबरायांच्या नंतर ज्ञान जन्माला आलं नाही महाराज ज्ञानोबरायाच्या नंतर, पण तरी सुद्धा तेच ज्ञानोबराय ज्या वेळेला तीर्थावळीचा प्रसंग पहा, पंढरपुरात गेले, नामदेवरायाला बरोबर घेतलं आणि नामदेवरायाला बरोबर घेऊन ज्यावेळेला तीर्थयात्रा करायची, आता ते नामदेवराय देवाला सांगतात देवा तुझा शब्द सुटला म्हणून मला जावं लागतंय, पण ऐक देवा, ज्या देवाचे पाय विटेवर नाही, ज्याचे हात कटेवर नाही आणि ज्याची दृष्टी समप्रमाणात नाही त्याचं मी दर्शन घेणार नाही. नगे मी तयाचे दरुशन नगे मी तयाचे दरुशन नगे मी तयाचे दरुशन नगे मी तयाचे कटेवरी करणाई जा देवाचे कटेवरी करणाई जा देवाचे कटेवरी करणाई जा देवाचे कटेवरी करणाई जा देवाचे नगे मी तयाचे दरुशन नगे मी तयाचे जगमितयाचे दरुशन जगमितयाचे काय नामदेवरायाची एक निष्ठता आहे. नघे मी तयाचे दर्शन कटेवरी कर नाही ज्या देवाचे, ज्या देवाचे पाय विटेवर नाही, हात कटेवर नाही, दृष्टी संप्रमाणात नाही, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. महाराज सांगतात मी त्याचं दर्शन घेणार नाही, पण तेच नामदेव महाराज तीर्थावळी करत करत ज्या वेळेला आपल्या नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यामध्ये सप्तशृंगी गडावरती गेले आणि आई भगवतीचं स्वरूप ज्या वेळेला नामदेवरायानं पाहिलं ना, आता ते नामदेवराय म्हणतात लाभ लागला लागला आंबा मातेचा. कोण म्हणतं? नामदेव महाराज. अहो नामदेव महाराजांनी देवीचं वर्णन करावं यात नवल नाही. ज्ञानोबरायासारख्या संताने आई भगवतीचं स्वरूप पाहिलं. ज्ञानोबरायाने 6 महिने सप्तशृंगी गडावरती आई भगवतीला पाणी घातलं. ही नाथ परंपरा आहे बरं का महाराज. 6 महिने पाणी घातलं. आता ज्ञानोबराय देवाला सांगतात देवा अरे आतापर्यंत तू माझ्यावर कृपा केली, पण कशी केली? बापाच्या रूपात केली. आता माझ्यावर कृपा कर, पण बापाच्या रूपात नाही, मग आईच्या रूपामध्ये कर. हे तू विटेवरी सखे बाई हो करी कृपा, 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 माझे मन लागो तुझे 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 बाई हो करी कृपा, तू सावळे मिठाई हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा, तू सावळे मिठाई हो करी कृपा, तू सावळे मिठाई हो करी कृपा, हो करी कृपा, तू लावण्य मनोहरी हो करी कृपा, तू लावण्य मनोहरी हो करी कृपा, तू लावण्य मनोहरी हो करी कृपा, भक्ता करुणा करी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, पंढरपुराला हिरी दृष्टी दे केली संत भेटली, वरुण विटाई वरुण विटाई वरुण विटाई, सच्चिदानंद बाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद बाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद बाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद बाबाई हो करी कृपा,
विटेवरी सकये बाई हो करी कृपा, तू विटेवरी सकये बाई हो करी कृपा. ज्ञानोबराय सुद्धा देवीचं वर्णन करतात या नवल नाही. मला सांगायचं काय, ज्या संतांनी ईश्वरीय संकल्पना मांडली त्याच्यामध्ये काही लोक देवालाच मानायला तयार नाही. ते म्हणतात याच्यात या जगामध्ये देव नाही, आणि असता तर तो आम्हाला दिसला असता. त्याच्यामध्ये काही चार्वक आणि बौद्ध येतात. काही लोक देवाला मानतात पण देवाची वेगळी वेगळी रूपं मानतात. पण वारकरी संप्रदायानं जो देव मानला तो एक तत्व मानला आणि एकच परमात्मा मानला. अर्थात तो परमात्मा या सृष्टीला अभिन्न निमित्त आणि उपादान करून उरलेला आहे. कधी कधी संतांना हे नुसतं सांगून जमलं नाही, संतांनी कधी कधी त्यांच्या चरित्रातून सुद्धा दाखवलं. नरहरी महाराजांचं चरित्र पहा. नरहरी महाराज म्हणजे भगवान शंकराचे भक्त आहेत. भगवान शंकर नरहरी महाराजांचं उपास्य दैवत आहे. पण कोणी पाटलाने पांडुरंगाला नवस केलेला आहे, तेव्हा माझ्या घरामध्ये जर मुलगा जन्माला आला तर सोन्याचं कर तोडावं येईल. कालांतराने त्याची इच्छा पूर्ण झाली. घरामध्ये लेकरू बाळ जन्माला आलं आणि तो पाटील नरहरी महाराजांकडे गेला आणि त्याला सांगितलं, महाराज म्हणजे काय, अहो करगोटं तयार करायचं आहे. कोणासाठी? जगाच्या मालकासाठी. त्यानं सांगितलं, मी शंकराचा भक्त आहे, मी काय करगोटं देवा करता बनवणार नाही. त्यांनी सांगितलं, हे बघा तुम्हाला काय मंदिरात यायचं नाही, माप घ्यायचं नाही, सगळं माझी मी आणून देणार आहे, करगोटा तयार करायला काय अडचण आहे. बऱ्याच विनंती केल्यानंतर त्या ठिकाणी नरहरी महाराज तयार झाले आणि तयार झाल्यानंतर त्या पाटलाने पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेला, दोरा घेतला, माप घेतलं, नरहरी महाराजांकडे आणून दिलं. महाराजांनी करगोटा तयार केला. सोन्याचा करगोटा तयार झाले होतो, पाटलाकडे दिला. पाटलाला सांगितलं, जा आता तुमचं काम करा. पाटील गेला मंदिरामध्ये, आपल्या पत्नीला घेतलं, लेकराला घेतलं, त्याला कपडे घेतले, देवाचा उपहार घेतला. मंदिरामध्ये गेला आणि तो करगोटा कमरेला लावला तर नेमका असा बोटभर कमी आला. त्याने विचार केला काहीतरी चूक झाली असावी. नरहरी महाराजांकडे आले, महाराज अहो करगोटा कमी आला. महाराज म्हणले, अडचण नाही, उद्याला या आणि पुन्हा करगोटा घेऊन जा. दुसऱ्या दिवशी गेले, करगोटा वाढवला. मंदिरामध्ये गेले, पुन्हा करगोटा तितकाच कमी. तिसऱ्या दिवशी करगोटा कमी. चौथ्या दिवशी करगोटा कमी. पाटलाने सांगितलं, महाराज एक काम करा, मंदिरामध्ये चला आणि तुमच्या हाताने माप घ्या. त्याने सांगितलं, मरण पण काळ तोंडाचं तोंड पाहणार नाही. अहो म्हणले, डोळ्याला पट्टी बांधा आणि मग देवाच्या कमरेचा माप घ्या. नरहरी महाराजाचा नाविलाज झाला, डोळ्याला काळी पट्टी बांधली, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आले. माप घेण्यासाठी कमरेला हात लावला तर त्यावेळेला नरहरी महाराजांना कमराला व्याघ्रंबराचा स्पर्श झाला. त्यांच्या लक्षात आली, हे जरा ओळखीचं प्रकरण वाटतंय. हात हळूहळू हळू वरती गेला, गळ्यापर्यंत हात गेला. वासुकी सर्पाचा स्पर्श त्यांना झाला. आता म्हणले, हे जरा प्रकरण जवळच वाटतंय. आणखीन हात थोडा डोक्यावरती गेला, मुकुटावरती गेला तर शिवलिंगाचा स्पर्श झाला. आद्य शंकराचार्य ज्यावेळेला आद्य शंकराचार्यांना पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले ना, 8 श्लोकामध्ये त्यांनी पांडुरंगाची जी रचना केली, पांडुरंगाचं जे वर्णन केलं, श्लोक तुमच्या सर्वांच्या पाठ आहे. समचरण सरोजम सांद्र निलंबुधाभम जगननिहित पाणी मंडन मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कन्यत्रम सदैवलासम विठ्ठलम चिंतयामि. किंवा महायोगपीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरिकाय दातुम इंद्रिये समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्म लिंगम म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, कारण भगवंताच्या मुकुटावरती कपाळावरती काय असेल, भगवान शंकराची पिंड आहे. संतांना हे त्याच्यामधून दाखवावं लागलं. आणि आता नरहरी महाराज म्हणतात, देवा तुझा मी सोनार, माझे नामाचे व्यवहार. संतांनी दाखवावं लागलं. मला सांगायचं काय, मुळात शैव आणि वैष्णव या 2 परंपरा नसून ही एकच परंपरा आहे. नाथ महाराज तर असं म्हणतात, विष्णूशी भजला शिव दुरावला अदपात झाला तयानरा, किंवा हरिहरा भेद काही करू नये वाद. महाराज सांगतात, हरी आणि हर 2 नसून ते एकच आहे. हा एक एकाचे एकाचे हृदयी एकाचे हृदये एक एकाचे हृदये
एकाचे हृदय गोडी साखरेच्या ढई. हे जसे दोन्ही एक आहे तसे वैष्णव आणि शाक्त एक आहे. वास्तविक पाहता वैष्णव संप्रदायामध्ये जी परंपरा आली ना ती कुठून आली असेल? ती आदिनाथापासून आलेली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. काय झालं? भगवान महर्षी नारद पार्वती मातेकडे गेले आणि पार्वती मातेला सांगितलं भगवंताच्या गळ्याचे मुंडक्याची माळे, त्या मुंडक्याच्या माळेचं रहस्य सांगा. भगवंताने नारदाने एवढं प्रकरण सांगितल्यावर पार्वतीने विचार केला, ज्या आरती नारदाने कळ लावली याचा अर्थ त्याच्यात निश्चित काहीतरी दडलेलं आहे. संध्याकाळी देव घरी आले आणि पार्वतीने सांगितलं, म्हणले महाराज तुमच्या गळ्याचे मुंडक्याची माळे तिचं रहस्य सांगा. भगवंत सांगले तुला रामाच्या गोष्टी सांगतो, कृष्णाच्या गोष्टी सांगतो, पण असं काही विचारू नको. का? तर ज्ञानाकरता मनुष्य अधिकारी लागतो एवढं लक्षात घ्या. तद्विधेन प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवया. परंतु पार्वतीचा 8 तास झाला. भगवंताने पार्वतीला घेतलं आणि अशा एका निर्जन स्थळावरती गेले. त्याचं वर्णन ज्ञानोबारायाने 18व्या अध्यायामध्ये 1757 आणि 1758 या 2 ओव्यांच्या माध्यमातून केलं. शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कै श्री त्रिपुरारी संगीतले जे. आणि त्याच्या पुढचे ओवी ज्ञानोबाराय सांगतात ना आदी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला मोते. ज्ञानोबाराय ती परंपरा सांगताना म्हणतात पार्वतीला घेतला, निर्जन स्थळावरती गेले. त्या निर्जन स्थळावरती ज्ञान सांगायला सुरुवात झाली, पण पार्वतीला झोप लागली. बऱ्याच वेळेला होतं पहा असं माणसाला कथेमध्ये कीर्तनामध्ये माणसाला झोप येते ना. आता अलीकडच्या काळात आम्ही जवळपास 9 ते 11 कीर्तन बंद करीत आणले, तरी अजून काही खेड्यापाड्यात होतात, पण प्रयत्न चालू आहे. 9 ते 11 कीर्तन म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? 9 बाय 11 माणसं. किती? 9 बाय 11 महाराज 12वा. बिटी बिटी पाहायचं फक्त. आपल्या 11 कसे वाजवायचे याच्यावर लक्ष असतं, आहे का नाही? 10:30 पावणे 11ला खाली बसणाऱ्याचा सिग्नल येतो, महाराज 11 वाजले या खाली, नाही का? कीर्तनामध्ये कथेमध्ये माणसाला झोप येते. काय येते? तर झोप ही कुलीन स्त्री आहे. आणि कुलीन शब्दाचा अर्थ होतो खानदानी. खानदानी बाय तमाशाला जात नाही, नाटकाला जात नाही, सिनेमाला जात नाही, ते कुठे जाता? कीर्तनात जातात. झोप खानदानी येते. कुठं आली पाहिजे? कीर्तन. तुम्हाला कधी असं आठवलं का गावात जत्रात तमाशा आला बुवा, तमाशातून एखादा माणूस असा झोपून आणावा लागला किंवा उचलून आणावा लागला, पहाटे 4 वाजले तरी लोक म्हणतात महाराज म्हणत नाही तिथं वन्स मोर. अर्थात तिथं तमोगुण असतात. लक्षामध्ये घ्या, कीर्तनामध्ये सत्वगुण आहे आणि सत्वगुणाची निर्मिती व्हायला लागली का त्याच्यावरती हे जे पाप असतं हे पाप त्याच्यावरती झाकण टाकतं. म्हणून माणसाला कथात कीर्तनात झोप येते. पार्वतीला झोप लागली आणि त्याच वेळेला आकाश वायू मार्गाने उपशीर नावाचे ऋषी चालले होते. त्यांनी एका उर्वशीला पाहिलं. काम जागृत झाला, वीर्य पतन झालं. ते वीर्य पाण्यामध्ये पडलं, ते एका मासाळीने गिळलं आणि तिच्या उदरामध्ये विधिवीर्याच्या द्वारे भगवान मत्स्येंद्रनाथांनी प्रवेश केला. काही लोक मच्छिंद्रनाथ म्हणतात, शब्दच व्याकरणामध्ये नाही येतो. खरा शब्द आहे मत्स्येंद्रनाथ. मत्स्येंद्रनाथांनी प्रवेश केला. ते ज्ञान सगळं ऐकलं. भगवान शंकरने डोळे उघडले. ज्ञान कोणी ऐकलं? पार्वती जर झोपलेली आहे. त्रिशूळ त्या दिशेने फेकून मारला. तो त्रिशूळ त्या मासळीच्या पोटाला खिटून गेला आणि त्याच्यात मत्स्येंद्रनाथांचा कान फाटला. आणि तेव्हापासून नाथ परंपरेमध्ये जती संप्रदायामध्ये कानफाड्या साधूची परंपरा अस्तित्वात आली. विठ्ठल त्या मासळीने ते अंड एका किनाऱ्यावरती टाकलं. बगड्याचा पाय लागला. महाराज बाहेर आले. कोळ्याला सापडले. कोळ्यानं 5 वर्ष संगोपन केलं. 5व्या वर्षी महाराजांनी त्या कोळ्याच्या बरोबर गेले. कोळ्याने मासे पकडायचे, काठावरती टाकायचे. महाराजांनी मासा घ्यायचा, पाण्यात सोडायचा. कारण जो आपल्याला सांभाळतो त्याचे आपल्यावरती उपकार असतात. नाथांना फक्त त्याची आज्ञा पाहिजे होती महाराज. म्हणून नाथांनी तसं विघातक कृत्य केलं. त्या कोळ्यानं सांगितलं, अरे तुझ्यामुळे उपाशी मारायची वेळ होईल, चालता हो. महाराजांच्या जीवनामध्ये आज्ञा झाली आणि मत्स्येंद्रनाथ महाराज तिथून निघाले. पुढे गेले. कुठे गेले असतील? कुठे गेले? चुकलं तर चुकू द्या, सांगा. महाराज तिथून दुसरीकडे कुठेच गेले नाही. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी गडावरती गेले. मी हे का सांगायला लागलो तुम्हाला? त्याचं कारण आहे, वैष्णव संप्रदायाची निर्मिती जशी नाथांपासून झाली तशी शाक्त संप्रदायाची निर्मिती सुद्धा भगवान शंकरापासून झालेली लक्षात घ्या. महाराज तिथं गेले. ज्ञान जरी शंकराकडून झालं असलं तरी रिद्धी आणि सिद्धी या 2 गोष्टी नाथांना सप्तशृंगी मातेकडून प्राप्त झाल्या. सप्तशृंगीचं ओरिजिनल नाव भगवती आहे. 7 शिखरामध्ये
ती प्रवेश 7 शिखरामध्ये तिनं शृंगार केला म्हणून तिला सप्तशृंगी म्हणायला लागले. लक्षात घ्या, 7 शिखरावरती शृंगार करून बसलेले. नाथांनी 6 महिने तिथं पाणी घातलं. किती महिने? नुसतं मत्स्येंद्र नाथांनी नाही घातलं, बाकीचे जेवढे नाथ आले प्रत्येक नाथाला तिथं जावं लागलं. आई भगवतीची सेवा करावी लागली. जी बंगाली विद्या धीरज महाराज ही आई भगवतीकडून प्राप्त झालेली आहे. दादा गुरु मचिंद्रनाथ या गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा हे लईच निराळी, त्यांची भाषा हे लईच निराळी. बंगाली बंगाली रे बाबा बोल बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोल बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. गुरु मचिंद्रनाथ गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा लईच निराळी, त्यांची भाषा लईच निराळी. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. 6 महिने पाणी घातलं. नाथ महाराज तिथून निघाले, नगर जिल्ह्यामध्ये आले. सकाळची वेळ भिक्षा मागायला गेले. एका बाईनं भिक्षा घरामधून घेऊन आली. सरस्वती तिचं नाव. चेहऱ्यावरचं तिचं नैराश्य पाहिलं. तिला सांगितलं, आई तुझं नैराश्य मला माहीत आहे, फक्त तुझ्या तोंडून ऐकायचंय. तिने सांगितलं, बाबा 12 वर्ष झाले, लग्न झालं पण मुलबाळ नाही. भस्म काढला, आईच्या हातात दिला आणि सांगितलं 12 वर्षानं स्वारी येईल तेव्हा मला या भस्माचा प्रताप दाखव, प्रसाद दाखव. हातामध्ये भस्मा घेतला. ती माऊली घरामध्ये गेली. मैत्रिणीला सगळी घडलेली हकीकत सांगितली. मैत्रिणीने सांगितलं, अगं कोण आहे काय काय सांगता येणार नाही, कशाला ते खाते. तिनं तो भस्म घेतला, उकिरड्यावरती टाकला. 12 वर्षानं नाथांची स्वारी आली. बाई भिक्षा घेऊन आली. बाबांनी सांगितलं, आई भिक्षा नको. मग 12 वर्षापूर्वी बाबांची स्वारी आली होती, तुला भस्म दिला होता, सांग त्या भस्माचा प्रताप कुठे? तिने सांगितलं, भस्म मी उकिरड्यावरती टाकला, उकिरडा उकारला, त्याच्यातून गोरक्षनाथ बाहेर आले. गोरक्षनाथांना दीक्षा दिली संजीवनी मंत्राची. पुढे चालत चालत नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुका गैनीनाथ गडाला महाराजांचं भ्रमंती चालू आहे. लहान लेकरं तिथं चिखल खेळताय. खेळता खेळता बैलगाडी तयार केली. गाडीवरती गाडीवान पाहिजे म्हणून त्या लेकरांनी चिखल घेतला. गोरक्षनाथांक दिला आणि सांगितलं, आम्हाला गाडीवान घडवून द्या. महाराजांच्या मुखातून संजीवनी मंत्र चालू आहे आणि मंत्र चालू असताना त्या मंत्राने चिखलामध्ये गोळ्यामध्ये प्रवेश केला आणि त्याच्यातून गहिनीनाथांची उत्पत्ती झाली. गहिनीनाथांनी पुढं निवृत्तीनाथांना उपदेश केला. नाथांचा उपदेश पुढे ज्ञानोबऱ्यांकडे आला. ज्ञानोबऱ्यांची परंपरा आपल्यापर्यंत. विठ्ठला वारकरी संप्रदायाचं जे विद्यापीठ असेल तर ते भगवान भोलेनाथांपासून चालू होतं. म्हणून आदिनाथ कोण असेल? भगवान शंकर आहे. आजच्या अभंगामध्ये आमचे पैठण्यवासीनाथ बाबा एक आगळी वेगळी स्तुती करतायत. पण ऐका, स्तुती करीत असताना स्तुतीचे 2 प्रकार आहेत. एक वास्तववादी स्तुती आहे आणि एक अवास्तव प्रकारची स्तुती आहे. वास्तववादी स्तुतीमध्ये भावनेला किंमत नसते. म्हणजे जे खरं आहे ते खरं मानलं जातं, त्याला म्हणायचं वास्तववादी. आणि अव्वाच्या सव्वा समोरच्याचं मन धरायचं, समोरच्याला सांभाळायचं म्हणून जी स्तुती केली जाते तिला म्हणायचं अवास्तव प्रकारची स्तुती. रामराव पुढून आला आणि शामराव समोरून चालला. दोघांची भेट झाली. रामरावने शामरावला सांगितलं, मला बिडी आहे का? त्याने लगेच खिशातून बिडी काढली आणि शामरावला दिली. त्यानं तोंडात ठेवली, पेटी काढली, ओढली, त्याला पेटवली. झुरका मारता मारता तो रामराव म्हणतो, रामराव जाऊ दे म्हणलं, मानलं राव तुला. दानाच्या बाबतीत तू म्हणजे दुसरा कर्णाचाच मावस भाऊ आहे. कशाच्या बाबतीत? आता एका बिडीवर कुणी कर्ण ठरतो का? याला म्हणायचं अवास्तव प्रकारची स्तुती. पंचदशीमध्ये एक श्लोक आलेला आहे दीपक महाराज. उष्ट्रनांच ग्रहे लग्नम गर्दपंच शांती पंचकहा परस्परम प्रशंसन्ते आहो रूपम आहो दोन्ही. उंटाच्या मुलीचं लग्न निघालं, सगळी तयारी झाली, वराड आलं, स्वयंपाक झाला, मुलगा शेवंतीला जाऊन मंडपापर्यंत आला, मुलीची आत्या वर ववळणीचं ताट घेऊन मंडपात गेली आणि मग लक्षात आलं उंटाचं सगळं झालं पण मंगळाष्टक म्हणायला बामण कुठे? त्याची झाली गडबड टायमिंगला. पाहता पाहता कुपाटील एक गाढव चरत होतं. गाढवाकडे गेला, म्हणला गाढव दादा. म्हणले काय? आमच्या कन्येचं लग्न लावायचंय. ते मला हरकत नाही, लगेच आलो. म्हणला हातपाय धुतले. गाढवाल्यानं गाढवानं माईक घेतला. म्हणजे लगेच माझ्याकडे गाढवाच्या नजरेनं खपाऊ. गाढवाने हातामध्ये माईक घेतला. आलेल्या पाहुण्याचे आभार मानले.
आणि एकदम चांगल्या पद्धतीनं लग्न लावलं. लग्न लागल्यानंतर त्या ठिकाणी उंटाच्या लक्षात आला त्याला काही दक्षिणा द्यायला पाहिजे. आता पैसे देऊन काय करणार आहे. मग उंटाने काय केलं, गाढवाची स्तुती केली. म्हणलं गाढव दादा काय तुमचा आवाज राव म्हणला, एकच नंबर, काय सुरेल आवाजामध्ये तुम्ही मंगलाष्टक म्हणले. आता गाढवाचा काय आवाज आहे का. गाढवाचा आवाज ऐकायचा ना, पिटीचा भाता फुकायचा म्हणजे भाता ओढायचा आणि सगळे बोट त्या बटनावरून फिरवायचे, पंचम सप्तम सगळे तो आवाज तयार होतो ना, तो गाढवाचा आवाज. आता गाढवाने ती स्तुती ऐकल्यावर गाढवाने काही राबवलं नाही, त्यानं उंटाची स्तुती केली. म्हणा महाराज काय तुमचं शरीर आहे राव, काय तुमचा चेहरा, काय तुमची मान, काय तुमचं पोट. आता उंटला पाहिले हो जिकडं तिकडं टेकडची टेकड आहे, तो सुईचा तरी पाहायचा लायकीच आहे का. पण महाराज पहा काय म्हणतात, उष्ट्रनांचे ग्रहे लग्नम गर्दपंच शांती पंच कहा परस्परम प्रशंसंती आहो रूपम आहो ध्वनी. गाढवाने उंटाची स्तुती केली, काय तुमचं रूप आहे, आणि उंट गाढवाची स्तुती करतोय, काय तुमचा आवाज आहे. याला म्हणायचं अवास्तव प्रकारची स्तुती. पण आज नाथरायणाची स्तुती केली ती वास्तववादी आहे. अशी काय स्तुती केली त्याचं वर्णन, त्याचं दिग्दर्शन महाराज करतायत अभंगाच्या प्रथम चरणात. त्रिभुवने उदार त्रिभुवने उदार त्रिभुवने उदार त्रिभुवने उदार त्रिभुवने प्रथम चरणामध्ये प्रवेश केलाय. नाथ महाराज चार प्रकारचे विशेषण भगवान शंकराच्या संबंधाने लावतात. त्रिभुवनामध्ये उदार कुणी असेल तर तो भगवान शंकर आहे, लक्षात घ्या. उदार उदार म्हणजे काय, जीवाच्या पलीकडे जाऊन काम करणारा त्याला उदार म्हणतात. आणि एक सांगू का, उपकार्यावरती उपकार करणं काय फारशी अवघड गोष्ट नाही, पण अपकार्यावरती उपकार करणं म्हणजे सगळ्यात मोठी उदारता आहे. अपकार्यावरती उपकार. पुतना मावशी विष पाजायला आली आई, पण मोक्ष दिला तिला. ध्रुव बाळाने भक्ती केली, त्याला अडळपद दिलं. 3 मुठभर पोहे आणले, सोन्याची नगरी दिली.
आणि शिशुपालाने 100 शिव्या घातल्या तरी सुद्धा भगवंताने त्याला मोक्ष दिला. ही भगवंताची उदारता आहे, लक्षात घ्या. ही भगवंताची उदारता आहे. आता त्याच्यात नियम असा, काही स्वभावाने उदार आहे आणि काही भावनात्मक उदार आहे. स्वभावाने उदार असणं हा त्यांचा जन्मजात गुण आहे, पण काही भावनात्मक उदार असतात. कळण्यासाठी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. सांगू का? सांगू नको? सांगू? तुम्ही ऐकणार? ते याच्यासाठी विचारलं, त्याचं बिल सेपरेट आहे. बर एका ठिकाणी गावामध्ये मंदिराचं काम चालू होतं. महाराज त्या मंदिराच्या कामाला थोडे पैसे कमी पडले. दीपक महाराज गावामध्ये सप्ताह बसला. आलेल्या महाराजाला सांगितलं, महाराज थोडं दानाचं महत्व सांगा म्हणजे मंदिराचं काम होऊन जाईल. महाराज म्हणले हरकत नाही. कीर्तनात त्यांनी विषय ओढून तोडून आणला, दानाचं महत्व सांगितलं. दानाचं महत्व सांगत असताना लोकांना वैराग्य निर्माण झालं. वैराग्याचे 8 प्रकार सांगितले. काही लोकांना स्मशान वैराग्य, स्मशानात गेलं मग सुचवतो काय खरंय राव, जायचं एक दिवस आपल्याला सगळं ठेवल्या ठिकाणी ठेवायचं. काल सकाळी तर माझ्याशी बोलत होता, आता त्याच्याच मोती लिहून. श्रेणिक वैराग्य. आणि स्मशानभूमीच्या बाहेर पाडल्या म्हणतो घरी जाऊन पहिले जनावरच आवरायचंय. कुठे गेलं? क्षणिक वैराग्य. तसं भावनात्मक उदारता त्यांची निर्माण झाली. महाराज दानाचं महत्व सांगत होते. दानाचं महत्व सांगता सांगता तिकडून लगेच लहर आली. सुभाष भाऊने हात वरती केला आणि त्याने सांगितलं, महाराज 11,000 रुपये. सुभाष भाऊचा आकडा ऐकला विठ्ठल भाऊला काय राहवलंच नाही. त्यांनी आपले 21,000 रुपये. त्यांनी आता इथे गंमत वर जायला लागली. म्हणले तिकडून पद्मकर भाऊला तर अजिबातच नाही. ते म्हणले आपले 51,000. भास्कर काका म्हणले आता रिटायर झालेले, पैसे भरपूर भेटलेले, आपली 1,00,000. यांचं चालू असताना वरती बसलेले एक जणाचं वेगळंच नाही घडत. त्यांनी लगेच मला सांगितलं, महाराज माझे 3,00,000. म्हणलं नाव सांगा तुमचं. ते म्हणले महाराज नाव काय आपल्याला कुठे येऊ द्यायचं. 5 मिनिटांनी त्यांनी सांगितलं, महाराज असं करा, फक्त लोकांना एवढं सांगा, ज्या भाविकाने 3,00,000 रुपये दिलेले ते स्टेजवरती डाव्या साईडला बसलेले महाराजांच्या. मी सांगितलं ज्यांनी 3,00,000 रुपये दिलेले ते महाराजाच्या डाव्या बाजूला बसलेले. 5 मिनिटांनी त्यांनी पुन्हा सांगितलं, महाराज आता लोकांना असं सांगा, ते स्टेजवरती बसलेले डाव्या साईडला बसलेले आणि ते पखवाज वाजवत आहे. म्हणलं महाराज मग एवढं करतो, नावच सांगतो ना. ते म्हणले नाही नाही, आपल्याला नाव काय कुठे येऊ द्यायचं. हरकत आहे. पुन्हा मी व्याख्यानामधून सांगितलं, ज्या भाविकाने 3,00,000 रुपये दिलेले आहेत ते स्टेजवर आहेत, डाव्या बाजूला बसलेले आहेत आणि कीर्तन सुरुवातीपासून वाजवत आहे. लोकांच्या लक्षात आला, टाळ्यांचा कडकडाट झाला. लोकांच्या लक्षात आलं सप्ताह संपला. 8 दिवसांना कार्यकर्ती मंडळी गेली त्यांच्याकडं. दादा म्हणले काय, आता 3,00,000 रुपये द्यायचे कबूल केले होते. म्हणलं मग ना कबूल गेलंय कोण, घेऊन जा चेक. लगेच चेक लिहिला, कार्यकर्त्याच्या हातात दिला. कार्यकर्ते कोळपेवाडीला गेले, बँकेत गेले, मॅनेजरकडे चेक दिला पण चेकच वाटला नाही. म्हणजे काय महाराज, अहो आमच्या महाराजाचा अख्ख्या नगर जिल्ह्यामध्ये नाव, एवढा महाराजाचा रुबा, एवढा तयारीचा पखवाजा आणि बँकेत बँक बॅलन्स पडलेला असताना तुम्ही म्हणता चेक वाटत नाही. मॅनेजरनं सांगितलं तुमच्या महाराजाचा किती मोठा रुतबा असला, किती मोठं नाव असलं, किती मोठा बँक बॅलन्स असला तर चेक उठू शकत नाही, कारण चेकवरती सही नाही. कार्यकर्ते म्हणले गडबडीत राहिली. असं पटकन आश्रमामध्ये आले. त्याला म्हणले महाराज, म्हणले काय, अहो तुम्ही एवढा 3,00,000चा चेक द्याला पण याच्यावर सही केली नाही. महाराज म्हणले खरं सांगू का, मी नाव कुठंच येऊ देत नाही. ही उदारता आहे, पण ही भावनात्मक उदारता आहे. भावनेच्या भरात शब्द दिला पण पूर्ण करण्याची नंतर इच्छा नाही त्यांच्या अंतकरणात. पण जगाचा जो भोळा शंकर आहे, जो मालक आहे, तो मात्र याही पेक्षा कितीतरी पटीने उदार उदार तू हरी कीर्ती चराचरी. उदार तू हरी कीर्ती चराचरी. गिरते
जगताती जगामध्ये सगळ्यात मोठा शक्तिशाली हा परमात्मा आहे ना, हा जगात उदार आहे. दुसरा शब्द वापरला तो भोळा आहे. किती भोळा आहे. शिव विठाला 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 देव भोळा आहे, पण किती भोळा आहे ऐका. काय झालं, पार्वती माता आणि भगवान शंकर निवांत बसलेले होते. पार्वती म्हणली का आज तसंही काही काम नाही, चला ब्रह्माच्या घरी विष्णूच्या घरी फिरून येऊ. 6-7 महिने झाली, चक्कर नाही झाला. भगवंताने मोटरसायकल काढली, पार्वती मागं बसली. गेले बिचारे कार्तिकन गणपती शाळेत गेलेले होते. 11 वाजेचे गेले दीपक महाराज, 4 वाजले. भगवान शंकरांना हॉलमधून आरोळ दिली. पार्वती अरे घरी जायचं नाही का, अजून घास काढायचा, जनावरला कुटी करायची, तिकडून गणपतीला कार्तिकला शाळेतून घेऊन यायचं. खुशाल बसली तू, ह्याच्याकरता तुला मी कुठे नेत नाही. ती म्हणली बाया कणी तुमच्याकरता ह्याच्याकरताच मी कुठे येत नाही. एक तर घेऊन जात नाही, लवकर गेलं की लगेच तुमचं मागं भटकन चालू होतं, चाल म्हणून चाल म्हणून चाल म्हणून. इकडून तिकडून पार्वती निघाली. विष्णूची बायको घरामध्ये गेली, साडी बिडी आणली, पार्वतीला नेसवली. पार्वती उंबऱ्यापर्यंत आली, चपला घातल्या आणि तिकडून ब्रह्माची बायको सरस्वतीबाई दारातच मेथीची भाजी निशित होती. ही वाळू आवाजात नवऱ्याला म्हणली का हो? म्हणली काय, म्हणले 11 वाजेचं आपण इथं आलो, तिनं गाडी पाहिली, आपल्याला येताना पाहिलं, आणि आता जर तिच्याकडं नाही उभर गेलो आणि उद्या कद्याच्या 10व्यात लग्नात मौतीत कार्यात भेटले, ती म्हणली बाया तुला का मा उंबरा लागत होता, मग काय सांगू, चला बरं तिच्याकडे 2 मिनिटं जाऊन उभर. भगवान शंकर तिथं गेले, चहा पाणी घेतला, त्याने साडी बिडी नेसवली. संध्याकाळी पार्वती घरी आली, पण घरी आल्या लगेच आथरून टाकलं. भगवान शंकर घरी आला, त्याचं काम आवरलं, दूध काढलं, डेअरीला घातलं, पोरं शाळेतून आणली आणि 9-9:30ला बिचारा रिकामा झाला. हातपाय धुवून घरात आला, रिमोट घेतला, टीव्ही लावला, बसला मालिका पाहत. माझी मन तुझे झाली. पण पार्वती काय भाकरीचं विचारी ना. देवाने विचारलं म्हणले पार्वती अरे आज काही भाकर तुकड्याचा विचार आहे का नाही. ती 1 नाही 2 नाही. देवाच्या लक्षात आलं हिला कोणचा रोग झाला. देवाने विचारलं काय झालं. काय झालं म्हणजे ब्रह्माची 3 ताळाची माल्डिंग, विष्णूची 4 ताळाची माडी किंवा बिल्डिंग, आणि आपण कुठं राहतो म्हणे स्मशानामध्ये. म्हणजे मग तो काय म्हणणं आहे. म्हणजे मा फक्त इतकंच म्हणणं आहे, गिव्ह मी 1 BHK फ्लॅट. देव म्हणले पार्वती आय एम नॉट इंटरेस्टेड. आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट नाही. दोघांचं भांडण झालं. तिकडून कुबेरानं भांडण ऐकलं, कुबेर आला, कुबेरानं सांगितलं भांडू तंडू नका, एक काम करा, ही लंका तुम्हाला घ्या. लंका भगवान शंकराला दिली. आता आपल्याकडे एक पद्धत आहे, घर बांधलं का त्याची वास्तुशांती करावी लागते. वास्तुशांती करण्यासाठी रावणाला बोलवलं, कारण रावणाची आई कैकसी ही राक्षसी नाही, पण बापाचं नाव आहे पुलकस्य, हा मात्र ब्राह्मण आहे. आणि आपल्याकडं आई कोणत्या जातीच्या धर्माची याला महत्व नाही, बापाची जात आणि धर्म मुलाच्या पुढे लागतो. रावण ब्राह्मण आहे. रावणाला सांगितलं तुम्ही विधी करायला या. रावणाला पहिल्या दिवसाचा विधी झाला, पिशवी घेतली, बिचारा मोटरसायकल बसला. देवाने विचारलं म्हणले का तुम्ही आले, नवचंडी मानली, विधी झाला, पहिला दिवस संपला, अजून 3 दिवस विधी जायचं आहे, पण तुम्ही दक्षिणा तर काही ठरवली नाही. त्याने सांगितलं आपलं काय असं काही नसतं. म्हणले काय जे देईल ते द्या. भगवान शंकरने सांगितलं कनी महाराज लोक तारखा घेताना असेच नाटकं करतात, जाताना लई येड्यात काढी धराव. म्हणले मग 2 शब्द बोललेले असलेलं बरं राहतं. म्हणलं ते उद्या वाईट व्हायचं तर आज वाईट झालेलं बरं. म्हणले मग बोलून घ्या. त्याने सांगितलं एक काम करा, असं बोलणार नाही. म्हणले मग संकल्प सोडावा लागेल. हातातला संकल्प भगवान शंकराने सोडला आणि मग रावणाने सांगितलं उद्या सकाळी मी नीट येतो, मोटरसायकलवर बसायचं आणि सगळी लंका मायनावर करून द्यायची. कोपरगावला जाऊन लंका नावर करून घेतली. पण पार्वती तिथं जवळ बसलेली होती. पार्वती म्हणली बेट्या माय नवऱ्याच्या भोळ्यापणाचा फायदा घेतला ना हरकत नाही, पण तुला जर लंकेमध्ये राहून देईल तर नावाची पार्वती सपाट करील तरच. आता ऐका, सत्ययुग संपत आलं आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली. त्रेतायुगाच्या सुरुवातीलाच भगवान शंकरने पार्वतीला विश्वासात घेतलं आणि सांगितलं मी हनुमंतरायाच्या रूपामध्ये सेवा करण्यासाठी चाललो, तिथं मी ब्रह्मचारी अवस्थेत जाणार आहे. पार्वतीने विचारलं ब्रह्मचारी अवस्थेत का. आता ऐका बरं का, भक्ती कशी करावी हे हनुमंतरायाकडून शिकावं. म्हणून तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबायला सुबटा. भक्ती करायची, पण भक्ती ज्याची करतोय त्याचा उपकार सुद्धा आमच्या डोक्यावरती घ्यायचा नाही. म्हणून भगवान शंकर राम अवतारामध्ये हनुमंतरायाच्या रूपाने आले आणि ती पार्वती माता पाठीमागे शेपटी झाली. शेपटीला चिंदक गुंडाळली, लंका जाळली. गाथ्यात त्याची नोंद तुकोबारायाने घेतली. जाळली लंका धन्य धन्य म्हणे तुका. आता मला सांगा लंका हनुमंतरायाने जाळली का पार्वतीने जाळली.
कोणी जाळली? पार्वतीने जाळली. त्याच्याकरता अभ्यासही डीप ठेवावा लागतो, चिंतनही डीप ऐकावं लागतं. विठ्ठला देव भोळाय हे सांगत होतो तुम्हाला. लंका आली पण तिच्यात एक दिवस सुद्धा राहिल्याचं सुख प्राप्त झालं नाही. ते रावणाला देऊन टाकले. किती देव भोळाय ऐका. चोर चोरी करण्याकरता गेला, मंदिरातून त्यानं घंटा तोडला आणि पळू लागला. देव आडवे झाले, त्या चोराला घेतलं, आपल्या नंदीवरती टाकलं, कैलासाला घेऊन गेले. पार्वतीने विचारलं, म्हणजे गबाळ काय आणलं? त्याने सांगितलं, तो माझा भक्त आहे. आतापर्यंत कोणी हात जोडले, कोणी डोकं टेकवलं, कोणी दंडवत घातला, असं भक्त पाहिलं नाही. म्हणले कसा? त्याने सगळं शरीर समर्पित केलं. चोरे पिंडे दिला पाय, तयाच्या पूजने दाय देव. एवढा देव भोळाय. पुढं शब्द वापरलाय, तो राजा आहे. राजा म्हणजे मालक. मला सांगा, या सृष्टीचे चक्र कोण चालवतं? पटकन बोला, वेळ आपल्याकडे थोडका आहे, मला 15 मिनिटात थांबायचं आहे आता. सृष्टीचे चक्र कोण चालवतं? महिला वर्ग. मालक, मिस्टर, पती, नवरा, हजबंड. तुमच्या हिशोबाने भेटला का? जसा भेटला तसा स्वीकारला. बोला ना, तुम्हाला बोलता येतं ना? लय भामटे इथं बोलत नाही. माझ्या शेजारी भांडण चालू होतं आणि भांडणात बायको नवऱ्याला म्हणली, काय काय सांभाळू? आईबाप सांभाळू, घर सांभाळू, दार सांभाळू, तुमचे पोरं सांभाळू, आले गेले पाहुणे सांभाळू, का जनावरं सांभाळू? नवरा म्हणला, बाया तो पाया पडतो, सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. एवढं तोंड झालं ते यांचं. ते काय सोप्या नाही एवढं. आता ती 1500 घ्यायला लागल्यापासून तर लयच अवघड गमत बिघडली आता त्यांची. बोललं पाहिजे बरं का तुम्ही थोडं. आणि त्यातले त्यात तुम्ही शपथ मला काही म्हणा भाऊ, मा या कुकावाल्यावरचा तर विश्वासच राहिला नाही. या कुंकावाल्या आणि लुगड्यावाल्या प्युअर खोडीच्या सरळही चालू देत नाही, वाकडही चालू देत नाही. सून आजारी पडली, दवाखान्यात न्यायचं काम कोणच आहे? कोणच आहे? आपलं आहे ना. पोरगा आला, त्यानं त्या बायकोला घेतलं, गाडीवर बसवलं, तो दवाखान्यात घेऊन गेला. ही लगेच तोंडवाशीत बाहेर आली. दोंड्याबाई म्हणली, काय बाया होतं का? म्हणले आपल्या काळात असं सकाळी ताप आला तर लगेच 11 वाजता गाडीवर बसवली, तिला दवाखान्यात घेऊन गेला. आता तिकडून तिनं तिच्या घराचे 3 दार केले, ती लगेच तिकडून म्हणते, बाया तो तर काहीच नाही, पण मा पाप्यात नुसतं ताटा खालचं मांजरच झालं. बाया बस म्हणलं का बसत आहे, उठ म्हणलं का उठत आहे. अगं तू आपल्या काळात काय निरळं होतं म्हणली बाया. मी तर पार 4 लेकरं व्हायपर्यंत तोंड पाहिलं नाही. संगी मंगीन ठकीन पाप्या वयापर्यंत तोंड पाहिलं नाही. करायचा आणि तो असा पटा भाऊ द्यायचा तिकडे झाड. तू कायला जिवंत राहिली? सून कोणाची आहे? सून कोणाची आहे? आपली आहे. लग्न करून कोणी आणली? आपण आणली. मग तिची जबाबदारी कोणी पाहिली पाहिजे? आपण पाहिली पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी पोरगीन जावई मोटरसायकलवर आली, त्यांच्याकडं पाहिलं तर असं वाटायचं नट बोल्टानं फिट केली. आणि मग ती पुन्हा बाहेर आली. म्हणली, दोंड्याबाई बाया म्हणली, काय पाहुण्याचा माया पपीचा जोडायला लाखात एक तोंडाच्या आणतला, तोंडात आणाय तर लायकीच आहे का तू? आणि ती म्हणली, बाया काही असो, पण माया पपीला पाहुणा लय भारी भेटला. पाहुणा एवढा भारी भेटला माया पपीला, बसल्या जागेवर चहा देतो. मग नेमका बैल कोणी केला? हा बोलणारीला अजून सून नाही आली वाटतं. सून जवळ येत नाही तोवर माणूस लय नाकानं कांदे सुली, तर मी अशी करीन, मी तशी करीन, मी अशी करीन. मग चैत्र ती यंदा दिंडी कावाय समजून चालायचं, जळतं लाकूड फेकून आणलंय. बोलत चला. मालक, नवरा, मिस्टर, हजबंड तुमच्या हिशोबाने भेटला का? जसा भेटला तसा स्वीकारला. आता तुमचं उत्तर मला माहिती आहे. तुम्ही खानदानी असल्यामुळे तुम्ही कीर्तनात सांगणार नाही, पण तुम्ही कीर्तन संपल्यावर सांगणार आहे, बाबा हे पत्री पडलं दोडं नासून केलं गोड. यांचं काय खरं आहे? पुरुष वर्ग, बायको तुमच्या हिशोबाने भेटली का? जशी भेटली तशी स्वीकारली. खरं नका बोलू, तुकड्याची पंचायत होईल. खरं बोलायचं फक्त आता 3 मग काय सांगा, त्यानं सांगितलेलं बरे. जे तुमचं आहे ते माझं आहे. कीर्तनकाराचे, वादकाचे, गायकाचे जेवढे हाले एवढे तुमचे नाहीच. आता हे तुम्हाला वाटत का बा महाराज उभं राहून लई टकळ्या फोडी द्या, हे बाहेरचे भाऊ. 1000 लोक माणूस चिड उभं राहिलो होता. तो घरी गेले, बायको म्हणते पाय पुसून या फडच्या आता पुसून. हा संसार आहे महाराज. लग्न करून येताना लय गोड वाटत माणसाला, बायको घेऊन येताना आनंद येतो माणूस.
नाही का? पहिल्या वर्षी बायको नवऱ्याचं ऐकती, दुसऱ्या वर्षी नवरा बायकोचं ऐकतो आणि तिसऱ्या वर्षी गेली दोघांचं भांडण ऐकत. संसार या असे गायक वादक मंडळी पाहिले का तुम्हाला खाली बसून वाटतं आपल्या पोरांनी गवं गाणार, पण ते नेमकं निघतं पियाणार. जे घडतं या जगामध्ये ते ईश्वरी सत्तेने घडतं. एखाद्याची बाई म्हणते महाराज देवाच्या दयेनं काही कमी नाही, 7-8 एकर जमीन आहे, 50-50 पोते गहू झाले, मोठं पोरग रेल्वे खात्यात नोकरी लागलं, कायला कोळशेल वाटायला. आणि लहान्या पोराची बायको ओळखी पाळखीने अंगणवाडीला चिटकवली. जशी चिटकवली तसा तांदळाचा घुगरायचा घरात होता आला. आता तांदळाला काही कमी नाही, घुगरायला काही कमी. 4 दिवस झाले मात्र चपाती पाहिली वखत, चपाती पाहिली वखत आहे. मी म्हणलं मग डॉक्टर तुम्ही बाबा नुसते 5,000चे फूट छातीचे फुट्टू काढले. फुट्टू म्हणले पितडीला पाय महिनाभर त्याच्याकडे. सप्त कमिटी जर दारात आली तर तिकडे 500 रुपये देते का? तिकडे हिवता पावले आणि करीत येईन. मग डॉक्टरने सांगितलं याला टमाटे चालत नाही, वांगे चालत नाही, बटाटे नाही, बाजरीची भाकर नाही, गव्हाची चपाती नाही, तांदळाचा भात नाही, म्हणजे याला काहीच चालत नाही. याला निबर साडकानं चालवून जाऊ दे, कुंकडे बी ठेवीतीच काय त्याला घरात, काहीच खायचं लायकीचं नाही. गडकांच्या संपत्ती आहे, पण शेवटी खाऊ देणारं कोण आहे? तो परमात्मा आहे. म्हणून तो जगाचा मालक आहे. आणि पुढचं विशेषण वापरलं श्री. श्री म्हणजे परिपूर्ण. महाराज सांगतात तो उदार आहे, तो भोळा आहे, तो राजा आहे आणि तो श्री आहे. मग तो काय करतो? अभंगाच्या दुसऱ्या चरणात आजो चित्ती जयावासा प्रपंच चालवायचं असेल तर वित्ताची गरज आहे, शरीर चालवायचं असेल तर पित्ताची गरज आहे, आणि परमार्थाकरता चित्ताची गरज आहे. 5 प्रकारच्या अवस्था शास्त्रामध्ये चित्ताच्या आहेत: मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. त्यामध्ये जे पहिले 2 चित्त आहे, क्षिप्त आणि विक्षिप्त, हे परमार्थाचे अनाधिकारी आहे, म्हणजे त्यांना परमार्थाचा अधिकार नाही. पण 3ऱ्या नंबरचं जे चित्त आहे त्याला विक्षिप्त म्हणतात. आणि विक्षिप्त चित्त ज्यांचं असतं त्यांची द्वंद्व अवस्था तयार होते. त्यांना कधी परमार्थ गोड वाटतो आणि कधी त्यांना प्रपंच गोड वाटतो. लक्षामध्ये घ्या. 4थं जे चित्त आहे त्याला एकाग्र म्हणतात. एकाग्र चित्त ज्यांचं आहे त्यांना सविकल्प नावाची समाधी लागते. आणि निरुद्ध चित्त ज्यांचं आहे त्यांना निर्विकल्प नावाची समाधी लागते. ज्याच्या चित्तामध्ये नेहमी जनावर आहे समजून चालायचं तो गोठा आहे. ज्याच्या चित्तात बायका मुलं ते घर, ज्याच्या चित्तामध्ये नटनट्या ते चित्रपट, ज्याच्या चित्तात चांडाळ चौकडी ते विधानसभा किंवा चावडी, ज्याच्या चित्तामध्ये धन समजून चालायचं ती तिजोरी, आणि ज्याच्या चित्तामध्ये देव ते चित्त नाही ते हृदय मंदिर आहे. त्या साठविला हरी जी ही हृदय मंदिर आहे. महाराज सांगतात त्या चित्तामध्ये जर तो परमात्मा धारण केला तर तो काय करतो? आमच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण करतो. कोणाच्या केल्या? महाराजांचे 2 प्रमाण आहेत. ऐका, 2 दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक द्रौपदीचं, सगळ्यांच्या पाठ काहीच नाही. ज्या वेळेला द्रौपदीवरती प्रसंग आला, द्रौपदीने देवाचा धावा केला. कोठे गुंतलासी द्वारिकेच्या राया, वेळ का सखया लावेला. भगवान परमात्मा आले आणि साड्या सोडल्या आणि द्रौपदीचं रक्षण केलं. पण कोणत्या भरोश्यावर केलं? ज्या वेळेला देवाचं बोट कापलं, देव सुभद्रेकडे गेले. सुभद्रा बोट कापले. सुभद्रा म्हणली दादा थांब, मी चिंदूक पाहते. आणि ती चिंदूक पाहायला तासभर घरात हिंडली. आता ते का घर आपलं होतं का? कोणची गोधडी फाडा, चिंध्यात चिंध्या. गा पितांबर दिला पाडून द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. वरदरी गा पितांबर दिला पाडून
जोरदार टाळी वाजवा. द्रौपदीकडे भगवान गेले. भगवंताने सांगितलं द्रौपदी माझं बोट कापलं. द्रौपदीनं टरकन लुगडं फाडलं. ते काय आपल्या घरचं लुगडं नव्हतं. एकदा नेसवलं का चाललं मासे धरायला. द्रौपदीच होतं. तिनं काठ फाडला आणि देवाच्या बोटाला गुंडाळला. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. किंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, किंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. किंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, किंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. त्याला 999 धागे होते. म्हणून भगवान परमात्मा सवे नेसती लुगडी झाला, देव स्वतः नेसती लुगडी झाला. आणि तिच्या अंतःकरणातली इच्छा तात्काळ पुरवली. अजून कोणा करता सगळ्यांच्या पाठ्यातलं प्रमाणे प्रल्हादावरती प्रसंग आला. आणि प्रल्हादा करता सुद्धा देव धावून आले. प्रल्हादाला सांगितलं अरे या खांबामध्ये देव आहे का? त्यांनी सांगितलं हो माझा देव या खांबामध्ये सुद्धा आहे. बागुल नावाच्या प्रकरणात महाराज म्हणतात चौथा बागुल नर हरी, चौथा बागुल नर हरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी. खांबात गुरगुरी, थोर खांबात गुरगुरी, ढोर खांबात गुरगुरी, ढोर खांबात गुरगुरी. वडोली मांडीवरी, वडोली मांडीवरी, दैत्य वरुड मांडीवरी, दैत्य वरुड मांडीवरी. दक्षिणा, बडा प्रल्हाद रक्षिला, दक्षिणा, कृष्णराय रे ओघाला सागरच्या बाजूला, कृष्णराय रे ओघाला सागरच्या बाजूला. उतळला चौशर झाला रवी सोड गोविंदा, रवी सोड गोविंदा, रवी सोड गोविंदा. कृष्ण राय रे ओघाला, ऐकर सागराच्या बाजूला, कृष्ण राय रे ओघाला, ऐकर सागराच्या बाजूला. सागरच्या बाजूला, कृष्णराय ओघाला सागरच्या बाजूला. कृष्ण राय रे उगलाय, उगला नाही तर उद्या तुम्ही म्हणशान कृष्ण राय उभा नाही तर सांगन दोया बापाला. महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा आमच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण करतो. पण का महाराज इच्छा पूर्ण करीत असताना काही प्रतिबंध पाहतो का? अभंगाचं तिसरं चरण. याती कुळ न पाहे काही, कुळ न पाहे काही, याती कुळ न पाहे काही, याती कुळ न पाहे काही. याती कुळ न पाहे काही, याती कुळ न पाहे काही, याती कुळ पाहे न काही, याती कुळ न पाहे काही. वास कैलासी जाले, वास कैलासी जाले, वास कैलासी जाले, वास कैलासी अभंगाच्या तिसऱ्या चरणात प्रवेश केलाय. महाराज सांगतात याती कुळ न पाहे काही, वास कैलासी तयादई. देव जात पात आणि धर्म
याच्या पलीकडे जाऊन भक्ताचा स्वीकार करतो. तुकोबरायाच्या समकालीन संत झाले बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यात देवहायरा नावाचं गाव आहे. त्यांचं नाव आहे शेख मोहम्मद महाराज. मुसलमान समाजात जन्माला आले आणि लहानचे मोठे झाल्यावरती बापाची इच्छा आहे माझ्या मुलाने सुद्धा मी जे करतोय ते करावं. सांगितलं मोहम्मद हा बकरा घे आणि शेतात नेऊन त्याची कुर्बानी दे. शेख मोहम्मद महाराजांनी बकरा घेतला, सुरा घेतला, शेतामध्ये गेले, एका बाजूला ते बकरा बांधला आणि तो सुरा घासू लागले. पण असं म्हणतात बरं का, बकऱ्याला आणि कुत्र्याला यम दिसतात. तो सुरा घासत असताना त्या बकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि शेख मोहम्मद महाराजांनी ते ओळखलं. अरे याच्या मानेवर सुरा चालवला तर किती तकलीफ होईल. स्वतःच्या करंगळीवरती सुरा धरला आणि वार केला. करंगळी हातापासून बाजूला केली आणि रक्ताच्या चिळकंड्या उडाल्या. घरी आले बापाला सांगितलं, बाबा मरण तर पुन्हा बकऱ्याची कुर्बानी देणार नाही. बाबानं सांगितलं, खानदानी पेशंट जर तुला ते काम करायचं नसेल तर घरात फुकाट भाकरी खाऊ नको, चालतं हो. शेख मोहम्मद महाराजांनी गाव सोडलं. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंद्याला आली. तेव्हा तालुका नव्हता, श्रीगोंदा गाव होतं. आणि श्रीगोंद्याचं मूळ नाव निजामशाहीच्या दरबारामध्ये त्याचं चांभारगोंदा म्हणून नाव आहे त्याचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत त्याचं नाव बदललं आणि चांभारगोंद्याचं श्रीगोंदा केलं. श्रीगोंद्याला आले, मस्जिदच्या समोर बसले आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक हिंदूला सांगू लागले, मला तुमच्या धर्मात घ्या. आता आत्ताचा काळ एवढा अवघड आहे, तो काळ किती कर्मठ असेल. ब्राह्मणांनी त्यांना धर्मामध्ये घेतलं नाही. 4-5 दिवस झाले. सांगा बुधला नावाचे संत रस्त्याने चालले होते. हात जोडला आणि साधूला सांगितलं, महाराज म्हणले काय, मला तुमच्या धर्मामध्ये घ्या. म्हणजे काय धर्माचा बदल करताय. त्यांनी सांगितलं, महाराज मला भगवंताची प्राप्ती करायची. सांगा बुधला महाराजांनी सांगितलं, महाराज तुम्हाला कोणी सांगितलं धर्म बदलल्यावर देव मिळतो. अहो आहे त्याच धर्मात तुम्ही देवाची प्राप्ती करू शकता. गळ्यातून माळ काढली, मोहम्मद महाराजांच्या गळ्यात घातली, रामकृष्ण हरिमंत्र दिला. रात्रंदिवस मंत्राचं भजन चालू झालं. मस्जिदमध्ये बसायचं, नमाज म्हणायची. नमाज म्हणता म्हणता रामकृष्ण हरिमंत्राचं जप. परिणाम शेख मोहम्मद महाराजांच्या जीवनात असा घडला, त्यांना दूरदृष्टी प्राप्त झाली, दूरदर्शन प्राप्त झालं, दूरभाषण प्राप्त झालं. एक दिवस देहूमध्ये तुकोबरायाचं संध्याकाळच्या वेळेला कापडी मंडपामध्ये कीर्तन चालू होतं. तुकोबरायाची ब्रह्मानंदी टाळी लागली. कीर्तन चांग होई अंग हरिरूप. मशाल पडली का त्या मंडपाने पेट घेतला. पण मंडपाने देहूमध्ये घेतलेला पेट श्रीगोंद्यात मस्जिदमध्ये बसलेल्या शेख मोहम्मद महाराजांना दिसला. हातातली माळ खाली टाकली आणि दोन्ही हात चोळायला लागले. काही साधक लोक दर्शनाला आले. विचारलं, शेख मोहम्मद महाराज हात का चोळताय. त्यांनी सांगितलं, देहूमध्ये माझ्या तुकोबरायाचं मंडप पेटलं. लोक म्हणले, काय मूर्ख माणूस आहे, देहूचा श्रीगोंद्याचा 200 किलोमीटरचं अंतर तुम्हाला कसं कळालं देहूमध्ये मंडप पेटलाय. महाराजांनी सांगितलं, खोटं वाटत असेल तर उद्या जाऊन बघा. श्रीगोंद्याचे काही लोक देहूला दुसऱ्या दिवशी गेले. अर्धा मंडप जळलेला होता. विचारलं, मंडप कोणी विझवला. त्यांनी सांगितलं, मंडप विझवला नाही, तो आपोआपच विझवला. शेख मोहम्मद महाराज मुस्लिम धर्मात जन्माला आले, पण तरी सुद्धा भगवंताची प्राप्ती त्यांना झाली. कारण देव जात आणि धर्म पाहत नाही. शबर नावाचा राजा आहे. एकुलते एक मुलगी शबरी. लग्न ठरलं, उपवर झाली आणि रात्रीच्या वेळेला पती पत्नीची चर्चा आहे. मुलगी एकुलती एक आहे, लग्न टोलेजंग झालं पाहिजे, 12 बोकडाची दावण द्यायची. रात्रीच्या वेळेला शबरीनं ऐकलं, घराचा त्याग केला. 12 वर्ष मातंग ऋषीची सेवा केली. 12व्या वर्षी मातंग ऋषीनं तिला पकडलं, विचारलं, बाई तू कोण आहे. सांगितलं, मी शबर राजाची कन्या आहे, माझं नाव शबरी आहे. का पळून आली. सांगितलं, बाबा माझ्या बापानं लग्न ठरवलंय, 12 बोकडाची दावण द्यायचं सांगितलं किंवा ठरवलं. पण 2 जीवाच्या मनोमिलना करता 12 बोकडाचा बळी जात असेल तर ते असुरी सुख माझ्या काय त्या कामाचं. म्हणून घराचा त्याग केला आणि मातंग ऋषीने शबरीला आशीर्वाद दिला. येणाऱ्या काळामध्ये जे जग प्रभू करता एवढं वेड झालंय, तो प्रभू तुला भेटत भेटत येईन. आणि साधूचा शब्द शबरीच्या जीवनात खरा ठरला. येणाऱ्या काळात प्रभू रामराया शबरीला भेट देण्याकरता आले. उष्टी बोरं खाऊन पुढच्या प्रवासाला लागले. लक्ष्मणानं विचारलं, प्रभू तुम्ही शबरीची उष्टी बोरं खाल्ली. रामाने उत्तर दिलं, लक्ष्मणा तू शबरीची व्यवस्था पाहिली आणि मी शबरीची अंतकरणातली अवस्था पाहिली. गड्या हो, देव व्यवस्थेनं प्राप्त होत नाही, देव परमार्थातल्या अवस्थेनं प्राप्त होतो. नाथराया सांगतात, याती कुळनं पाहे काही वास कैलासी तयादी. देव अंतकरणातल्या भावनं प्राप्त होतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. महाराज आम्हाला याच्यासाठी काही करावं लागेल का. महाराज म्हणतात, काही नाही. तुम्हाला या कलियुगामध्ये तुम्ही आलात ना, परमात्म्याच्या
परमपदापर्यंत पोहोचायचं असेल तर 5 गोष्टीने देवापर्यंत जातात. 1 कर्म, 2 योग, 3 ब्रह्मज्ञान, 4 उपासना आणि 5 भक्ती आहे. कर्मात नेहमी दोष राहतात. योग प्रक्रिया आजच्या काळात योग्य नाही. योगाची या वाटा जे निघाले गा सोबटा त्या दुःखाची आशेला वाटा बघायला ब्रह्मज्ञानाकरता अधिकारी असावा लागतो. काही उपासना सोपी आहे आणि काही उपासना क्लिष्ट आहे. परमात्म्यापर्यंत जायचं ना त्याच्याकरता आम्हाला कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देणे भेटी. तो परमात्मा आम्हाला निश्चितप्रमाणे सांभाळतो. कसं सांभाळतो? महिला वर्ग पहा तुम्ही, एकत्रित आल्यानंतर आपल्याकडं उखाण्याची पद्धत आहे. मला खरं सांगा, उखाणा खोटा असतो का खरा असतो? सोन्याचा पाऊस मोत्याच्या धारा राव निघाले लढाईला आबदागिरी धरा. सोन्याचं कुठं पाऊस आहे का? मोत्याच्या धारा आहे का? तरी ती बाई नाव घेते. नाव घेतलं का नवऱ्याची जबाबदारी आहे. त्यानं तिला काय करायचंय? हाणायचं? कोण म्हणलं? काय करायचं? सांभाळायचं. एक तर ते नाव घेत नाही आणि घ्यायला लागल्यावरती ऐकत कणकण कुदळी मनमन माती पचरले भीती चित्रले काम मातेबाजी पोटी जलमले राम राम गेले आटा आटातून आणि लतवल्या उरलं सुरलं शेकेला टांगलं शेक तुटलं मडकं फुटलं गळग्याला परसदारीचा पैकन नाव कोण घेते आहे का? इथून सुरुवात. मग आधी केली बारशी पैठण केलं. गेल्या वर्षी पैठणला पाहिली कावड. पंढरपूरला जाण्याची झाली आवड. पंढरपूरला विठ्ठल रुक्मायचा जोडा. विठ्ठल रुक्मायचा जोडा पाहू. कैकडी बाबाचा मठ पाहू. मठाला मारते मी वेडा. पुढं आला वाक्काचा ओढा. ओढाली होती सोन्याची अलगी. पुढं आली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा. पुढं आला गोपाळपुरा. गोपाळपुऱ्या जनाबाईचा खेळ. आळंदीला जाण्याची झाली वेळ. आळंदीला तोडतोड साधू संताची करते मी सेवा. पती म्हणते तो माऊरला जावा. माऊरची साडी औंडा नागनाथाची पणी औंडा नागनाथाला जाऊ. रांजणगावचं गणपती पाहू. रांजणगावच्या गणपती समोर सोडते मी चतुर्थी. परळीला गाई गाय आले ग बाई. परळीच्या देवा महाशिवरात्रीला हवा काय त्र्यंबकेश्वरला जाऊ. त्र्यंबकेश्वरचा महादेवाचे पिंड पाहू. हवा ललिताचे पाहू. शिर्डी साईबाबाला जाऊ. शिर्डी साईबाबा जाऊ. धनुष्य बाण. मुंबईत मुंबादेवी छान. मुंबईमध्ये भरली मंत्र्यांची सभा आणि आमच्या शिवाजीराव पाटलाचं नाव घेते. त्यांच्या माग जगाचा बाप भगवान परमात्मा उभा. जमलं का? जमलं ना मावशी? जमलं का? मग काढा 100 रुपये. तुम्हाला ऐकायला गोड लागले पण मला पाठ करायला माहिती नाही गेलं. त्याचं काय? मा पाठ होता माया बायकोचं पाठ झालं. नंतर तिनं पाठांतर घेतलंय. एवढं नाटकी नाव नवऱ्यानं घेतलं का त्या बायकोची जबाबदारी आपल्या नवऱ्याची जबाबदारी आहे. त्यांना आयुष्यभर बायकोला सांभाळावं. मग एवढ्याच प्रमाणे आणि श्रद्धेने एकदा सगळ्यांनी भोजन करा. आणि भोजन करताना या मंडळीनं उक्त घेतल्यासारखं यांनी भोजन करायचं. तुम्ही डुकल्या खायच्या. एकदा सगळ्यांनी आतवरती करा. कॅमेरा फिरवायचा आहे. उद्याच्या पेपरला बातमी राहणार आहे. आणि माझ्या पाठीमागं म्हणा, हे देवा, हे देवा, हे देवा उचल आम्हाला. नाही जायचं मग मोठ्याप्रमाणे भजन करा. विठोबा रखो माई. संतोष दत्तात्रय कुराडे, ज्ञानदेव आनंदा गवळी, रामदास लक्ष्मण चव्हाण, शिवाजी दशरथ सावळे, गणेश दत्तात्रय गवळी, मच्छिंद्र मारुती गवळी या सर्वांना विनंती आहे की आपण महाराजांचा सन्मान करण्यासाठी यायचं. जय जय